Hello student, myself Mr. Prashant Arvind Gotwar, Shri Kripa Science Academy, Jalgaon Jammu, and Tandade coaching classes, Akko. So, we start the online and video lecture series in which the today's topic is alcohol. So, keep in mind, so you know that the alcohol is one of the most important topic in organic chemistry, and in CBSE or 12 board Maharashtra board, the second unit of organic in 12 science is nothing but alcohol, phenol and ether. Now today's we start the part first, that is alcohol. आता अल्कोहोल म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांनाच एक परिचित शब्द आहे काय अल्कोहोल. कारण आपल्याला माहिती आहे की एखादा व्यक्ती अल्कोहोलिक व्यक्ती जर आपल्या जवळून जरी गेला तरी आपल्याला एक प्रकारचा स्मेल येतो आणि आपण लगेच ओळखतो की यांनी अल्कोहोल घेतलेलं आहे, कारण आपल्याकडे ते एकदम परिचित आहे. तसं पण आपल्याला अल्कोहोल म्हटल्यानंतर एक आपल्या मनामध्ये एक क्रेज निर्माण होतो, कारण अल्कोहोल हा आपल्याला अल्कोहोलविषयी, कारण आपल्या भागामध्ये किंवा कोणी भागामध्ये अल्कोहोल म्हटलं की लोकांना त्याचा निगेटिव्ह पार्टच माहिती आहे, आणि तो म्हणजे असा की अल्कोहोल म्हणजे हे ड्रिंकिंगसाठी वापरल्या जाते, हा त्याचा एक इफेक्ट सर्वांना माहिती आहे. पण स्टुडंट, इट इज वन ऑफ द निगेटिव्ह इफेक्ट और निगेटिव्ह पार्ट ऑफ द अल्कोहोल. पण अल्कोहोल जो आहे हा खूप साऱ्या वेगवेगळ्या औषधांमध्ये म्हणा किंवा मग वेगवेगळ्या ड्रग्जमध्ये म्हणा उपयोगात येतो. जसं कफ सायरप असतात किंवा जे खोकल्यांवर जे औषध वापरलं जातं त्याच्यामध्ये अल्कोहोल यूज होते. थर्मोमीटर जे आपण टेम्परेचर नोट डाऊनसाठी म्हणतो त्याच्यामध्ये इथिल अल्कोहोल जो आहे तो वापरला जातो. त्याच्यानंतर आपण जे पेस्ट करतो त्याच्यामध्ये पण एक अल्कोहोल वापरला जातो, त्याला सॉर्बिटॉल म्हणतात. नंतर बऱ्याचशा ठिकाणी हा अल्कोहोल यूज होतो, म्हणूनच आपल्या सिलेबसला इथं अल्कोहोल नावाचा टॉपिक आलेला आहे आणि आपण आज तो अभ्यास करणार आहे. तर अल्कोहोल म्हणजे काय होते, नेमकं अल्कोहोल कशाला म्हणतात किंवा अल्कोहोलची नेमकी डेफिनेशन काय आहे, तर आपण ती पहिले पाहणार आहे. व्हेरी सिंपल वन, अल्कोहोलची डेफिनेशन एकदम सिंपल आहे आणि ती म्हणजे काय आहे बघा. द रिप्लेसमेंट ऑफ, रिप्लेस म्हणजे काढून टाकणे, द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. आपल्याला हायड्रोजन काढायचं आहे, पण कशाचा काढायचा आहे, का काढायचं आहे, तर बघा इकडं द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ ॲन aliphatic hydrocarbon. So here the replacement of hydrogen atom of aliphatic hydrocarbon. But what is aliphatic hydrocarbon? Aliphatic hydro म्हणजे लॉन्गेज चेन असणारा एक हायड्रोकार्बन असतो. तसे हायड्रोकार्बन आपल्याला माहिती आहे, तीन पद्धतीचे हायड्रोकार्बन असतात, एक अल्केन, एक अल्किन किंवा एक अल्काइन. तर आपण त्या तिघांचे आपण हायड्रोकार्बन म्हणतो. तसंच आपल्याला माहिती आहे की बाकीचे पण हायड्रोकार्बन जसं बेन्झिन वगैरे पण हायड्रोकार्बन मध्ये येतो, पण तो ॲरोमॅटिक मध्ये जातो. तर आपण अलिफॅटिक घेणार आहे. अलिफॅटिक म्हणजे काय, जे लॉन्गेज चेनचे असतात, आणि लॉन्गेज चेनचे कोणते असतात, अलिफॅटिक मीन्स लॉन्गेज चेन हायड्रोकार्बन, आणि कोणते असतात अल्केन, अल्किन किंवा अल्काइन. तर आपल्याला काय करायचं डेफिनेशन मध्ये, त्याचा हायड्रोजन रिप्लेस करायचे. अलिफॅटिक जे हायड्रोकार्बन आहेत अल्केन, अल्किन आणि अल्काइन, त्याचा हायड्रोजन रिप्लेस करून काय लावायचं बघा, बाय करस्पॉन्डिंग OH ग्रुप. म्हणजे डेफिनेशन मध्ये म्हटलेलं आहे, द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ एन अलिफॅटिक हायड्रोकार्बन बाय करस्पॉन्डिंग OH ग्रुप इज नोन एज अल्कोहोल. अल्कोहोल कशाला म्हटलं जाते किंवा अल्कोहोल काय असतो, तर अल्कोहोलमध्ये अलिफॅटिक जे हायड्रोकार्बन्स आहेत अल्केन, अल्किन किंवा अल्काइन, त्याचा एक हायड्रोजन किंवा दोन हायड्रोजन किंवा तीन, तसं तुमच्यानुसार तुम्ही किती हायड्रोजन काढू शकता. तर तुम्हाला काय करायचंय, अलिफॅटिक जे हायड्रोकार्बन आहेत अल्केन, अल्किन, अल्काइन, त्याचा हायड्रोजन काढून त्याच्याऐवजी काय लावायचं आहे, OH लावायचा आहे, आणि तयार होणारा जो कंपाऊंड असेल त्याला काय म्हटलं जाते, अल्कोहोल. व्हेरी सिंपल डेफिनेशन. तर आपण एक एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला. सपोज तर आपण एखादा अलिफॅटिक हायड्रोकार्बन घेऊ, जसं आपण इथे अलिफॅटिक हायड्रोकार्बन म्हणून मिथेन घेऊ. हा आहे मिथेन, CH3H. यू नो दॅट इट इज द अल्केन. सो फर्स्ट हायड्रोकार्बन, याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे म्हणून त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. अलिफॅटिक म्हणजे लॉन्गेज चेनवाले असतात. तर हा अलिफॅटिक हायड्रोकार्बन आहे, ज्याचा जो अल्केन आहे, अल्केनचा मेंबर आहे, मिथेन आहे. आपल्याला काय करायचं, आपण इथे एक हायड्रोकार्बन घेतलेला आहे, याचा काय रिप्लेस करायचं, हायड्रोजन. हा बघा, याचा हायड्रोजन रिप्लेस करणार आपण. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय करस्पॉन्डिंग, कशाने रिप्लेस करायचं, OH ग्रुप. तर आपण हायड्रोजन काढून काय लावणार, OH ग्रुप लावणार. तर तयार होणारा हा जो कंपाऊंड आहे याला म्हणतात अल्कोहोल, आणि याचं नाव आहे बघा इथे लिहून दिलेलं एक्झाम्पल मध्ये. हाच हा कंपाऊंड आहे, याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. ओके, मिथिल अल्कोहोल. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट पाहू आपण कसं आहे. पुन्हा आपण काय करू, अलिफॅटिक हायड्रोकार्बनचं एखादं एक्झाम्पल घेऊ, आणि एक्झाम्पल आहे CH3 CH2EH. हा पण सिंपल आहे, हा इथेन आहे, अल्केनचा सेकंड मेंबर म्हटला जाते याला. हा पण अलिफॅटिक हायड्रोकार्बन आहे, इथेन आहे. इथं पण काय करायचं आहे, आपल्याला याचं हायड्रोजन काढायचं आहे, कारण आपली डेफिनेशन म्हणते कोणताही तुम्ही अलिफॅटिक हायड्रोकार्बन घ्या, त्याचा हायड्रोजन काढून काय लावायचं आहे, तुम्हाला OH लावायचं आहे. तर आपण अल्केन घेतला, हायड्रोकार्बन आहे, याचा पण H काढणार आणि याच्याऐवजी काय लावणार, OH लावणार. आणि जर सपोज तुम्ही H काढून जर OH अप्लाय करत असाल किंवा तिथे लावत असाल तर तयार होणारा कोण असतो, अल्कोहोल असतो. आणि हे बघा इथे कंपाऊंड तयार झाला, आपण हायड्रोजन काढून OH लावल्यानंतर याचं नाव काय बघा, इथिल अल्कोहोल. हा कंपाऊंड आहे, आपण इथं मेन्शन केलेला आहे.
बघा काय इथिल अल्कोहोल. पण तयार कसं झाला, आपण एक हायड्रोजन काढला आणि कोण लावला, OH लावलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, याच्यामध्ये बघा काय केलं यांनी, इथं पण पुन्हा आपण एक हायड्रोकार्बन घेणार या एक्झाम्पलसाठी. हायड्रोकार्बन पुन्हा हाच आहे. ओके, तसं आपण ऑलरेडी घेतला होता पहिले, हा इथेनच आहे. पण इथे रिप्लेस करताना आपण काय केलं माहिती आहे का, 2 OH लावलेत. म्हणजे आपल्याला हायड्रोजन किती रिप्लेस करावे लागले असतील, 2. म्हणून आपण काय करणार, हा H काढणार आणि इथं पण बघा याला असं लिहून देतो सिंपल समजण्यासाठी. आणि याचा पण काय पाहता, काय म्हणते डेफिनेशन, द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. किती ते आपल्याला काही इथं सांगितलेलं नाही, फक्त हायड्रोजन रिप्लेस करा. पहिल्या 2 एक्झाम्पल मध्ये 1 हायड्रोजन रिप्लेस केला, आता 2 हायड्रोजन रिप्लेस करणार. तर काय म्हणतो बघा, द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ ॲन अॅलिफॅटिक हायड्रोकार्बन. हा अॅलिफॅटिक हायड्रोकार्बन आहे इथे, आणि कशाने रिप्लेस करायचं आहे, बाय OH ग्रुप. तर मग काय H ला काढून काय OH, इथं पण काय H रिप्लेस करून काय OH. तयार होणारा कंपाऊंड बघा काय आहे, हा तयार झाला. हा पण एक काय अल्कोहोलच आहे, ज्याच्यामध्ये किती OH ग्रुप आहेत, 2. आणि या अल्कोहोलचं नाव आहे बघा इथिलीन ग्लायकॉल. इट असतो कमर्शियली इम्पॉर्टंट कंपाऊंड. सो इथिलीन ग्लायकॉल हा बघा हा झाला तयार. म्हणजे याचा अर्थ काय, अल्कोहोल म्हणजे कशाला म्हणसाल तुम्ही, तर अल्कोहोल मध्ये काय करायचं असते आपल्याला, एखादा अॅलिफॅटिक हायड्रोकार्बन घ्यायचं आणि त्याचा H रिप्लेस करून काय लावायचा असतो, OH. तयार होणारा कंपाऊंड कोणता असेल, अल्कोहोल असेल. ओके, सो इट इज व्हेरी सिंपल वन. ही आहे अल्कोहोलची डेफिनेशन. अल्कोहोलच्या डेफिनेशन नंतर नेक्स्ट पार्ट येतो याच्यामध्ये क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. तर अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कसं असेल किंवा अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसवर करण्यात आलेलं आहे, इथे आपण पहा कशावर बेस्ड आहे. सो द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल इज बेस्ड ऑन नंबर ऑफ OH ग्रुप. आपण याच्या अगोदरच पाहिलं, जर कंपाऊंड मध्ये OH ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हटलं, अल्कोहोल. आणि जर आता नंबर ऑफ अल्कोहोल किंवा नंबर ऑफ OH ग्रुप अल्कोहोल मध्ये किती आहेत त्याच्या बेस्डवर आपल्याला काय बघायचं आहे, क्लासिफिकेशन बघायचं आहे. सो हियर क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन द कंपाऊंड ऑर अल्कोहोल. त्याच्या बेस्डवर आपल्याला अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करायचं आहे आणि आपण ते करणार. तर याच्या बेस्डवर अल्कोहोलचं क्लासिफिकेशन मेनली 2 टाइप्स मध्ये होते. एक आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल, एक आहे पॉलीहायड्रिक अल्कोहोल. कीप इन माइंड, मोनो मीन्स 1 अँड हायड्रिक मीन्स व्हॉट, OH ग्रुप. कन्सिडर करायचं आहे तुम्हाला इथं, हायड्रिक मीन्स OH ग्रुप होते आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. हायड्रिक मीन्स व्हॉट, OH ग्रुप. मग आता इथं काय झालं बघा, मोनोहायड्रिक. पहिलेच आपण लिहिलेलं आहे की बाबा हे जे क्लासिफिकेशन आहे इट इज बेस्ड ऑन नंबर ऑफ OH ग्रुप. आणि नंबर ऑफ OH ग्रुप मध्ये इथं काय लिहिलेलं बघा, जे पहिलं क्लासिफिकेशन आहे त्याच्यानुसार काय, मोनोहायड्रिक अल्कोहोल. व्हॉट इज मोनोहायड्रिक अल्कोहोल, इट इज monohydric alcohol. Monohydric alcohol means the alcohol in which only one OH group is present, called as monohydric alcohol. कारण mono means one and hydric means OH group. ज्या अल्कोहोल मध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतात आपण, मोनोहायड्रिक अल्कोहोल. याची डेफिनेशन पण तुम्ही लिहू शकता. डेफिनेशन मध्ये थोडासा चेंज करावा लागेल. जी पहिली डेफिनेशन आहे कशी बघा, द रिप्लेसमेंट ऑफ ओनली वन हायड्रोजन ॲटम ऑफ एन अॅलिफॅटिक हायड्रोकार्बन बाय करस्पॉन्डिंग ओनली 1 OH ग्रुप. म्हणजे याचा अर्थ काय झाला, मोनोहायड्रिक अल्कोहोल तुम्हाला केव्हा मिळेल, हायड्रोकार्बन पासून, जेव्हा तुम्ही किती हायड्रोजन रिप्लेस करणार, 1. आणि किती OH लावणार, 1. याचाच अर्थ काय झाला, अल्कोहोल मध्ये OH ग्रुप किती आले, 1. म्हणून आपण नेक्स्ट डेफिनेशन काय म्हणू शकतो, असा अल्कोहोल की ज्या अल्कोहोल मध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याला काय म्हटलं जाते, मोनोहायड्रिक अल्कोहोल. आणि याचं एक्झाम्पल आहे इथिल अल्कोहोल. बघा एक्झाम्पल मध्ये किती OH आहे, एकच OH आपल्याला इथे दिसत आहे. म्हणून याला कोणता अल्कोहोल म्हणतात, मोनोहायड्रिक अल्कोहोल. आपल्या लक्षात आलं असेलच की हे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा हे जे क्लासिफिकेशन आहे कशावर बेस्ड आहे, नंबर ऑफ OH ग्रुप. आता नेक्स्ट आपण हे पाहू कशा काय आहे क्लासिफिकेशन मध्ये, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. पॉलीहायड्रिक अल्कोहोल कशाला म्हणतात पहा, पॉली मीन्स व्हॉट, पॉली मीन्स मेनी. पॉलीचं मिनिंगच असते मेनी. आणि पॉलीहायड्रिक, हायड्रिक मीन्स OH ग्रुप. सो पॉलीहायड्रिक मीन्स मेनी OH ग्रुप. मग काय डेफिनेशन असणार, असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ OH ग्रुप असतील त्याला काय म्हणसाल तुम्ही, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. एक असेल तर मोनोहायड्रिक आणि एकपेक्षा जास्त असतील तर काय म्हणसाल, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. पॉलीहायड्रिक अल्कोहोल पुन्हा क्लासिफाईड होतो, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, टेट्राहायड्रिक अल्कोहोल, पेंटाहायड्रिक अल्कोहोल, हेक्साहायड्रिक अल्कोहोल, सो ऑन. म्हणजे याचाच अर्थ काय झाला, मोनोहायड्रिकच्या नंतरचे जेही अल्कोहोल असतील त्यांना काय म्हटलं जाईल, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. तर याचं एक एक्झाम्पल आपण आहे इथं, डायहायड्रिक अल्कोहोल. आता डायहायड्रिक म्हणजे काय तर तुम्हाला याचं मिनिंग समजलं असेल. What is dihydric alcohol? Di means 2 and hydric means OH. मग डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे कोणता अल्कोहोल असेल, असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये किती OH ग्रुप प्रेझेंट असतील, 2. ज्या अल्कोहोल मध्ये 2 OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याला तुम्ही काय म्हणसाल, डायहायड्रिक अल्कोहोल. आणि याची जर डेफिनेशन लिहायची झाली तर इथं काय चेंज करसाल बघा, द रिप्लेसमेंट ऑफ, किती हायड्रोजन काढावे लागतील, 2. कारण आपल्याला OH किती लागतात, 2. म्हणून डेफिनेशन होणार, द रिप्लेसमेंट ऑफ 2 हायड्रोजन ॲटम ऑफ एन अॅलिफॅटिक हायड्रोकार्बन बाय करस्पॉन्डिंग 2 OH group called as alcohol. But which alcohol? Dihydric alcohol.
म्हणून डेफिनेशन मध्ये जर थोडासा चेंज केला तर तुम्हाला डायहायड्रिक अल्कोहलची डेफिनेशन या डेफिनेशन तयार करता येते. फक्त काय करायचं, 2 हायड्रोजन काढायचे, तर किती OH लावायचे, 2. तयार होणाऱ्या कंपाऊंड मध्ये पण आपल्याला 2 OH मिळणार आहेत, म्हणून याला काय म्हटलं जाते, डायहायड्रिक अल्कोहल. बघा 2 OH. एक्झाम्पल आहे पुन्हा काय, इथिलीन ग्लायकॉल, जे आपण ऑलरेडी इथे लिहिलेलं आहे. हे बघा इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल मध्ये किती OH दिसतात, 2 OH. नेक्स्ट आहे ट्रायहायड्रिक अल्कोहल. ट्रायहायड्रिक अल्कोहल तुम्हाला समजलं असेल, ट्राय मीन्स 3 and हायड्रिक मीन्स OH ग्रुप. मग ट्रायहायड्रिक म्हणजे काय असेल, ट्रायहायड्रिक म्हणजे असा अल्कोहल की ज्याच्यामध्ये किती OH ग्रुप असतील, 3, म्हणून याला म्हटलं जाते ट्रायहायड्रिक अल्कोहल. आता डेफिनेशन कशी लिहिणार ट्रायहायड्रिक अल्कोहलची, द रिप्लेसमेंट ऑफ किती हायड्रोजन, 3. सो द रिप्लेसमेंट ऑफ 3 हायड्रोजन ॲटम ऑफ एन अलिफॅटिक हायड्रोकार्बन बाय करस्पॉन्डिंग 3 OH ग्रुप कॉल्ड एज ट्रायहायड्रिक अल्कोहल. म्हणजे रिप्लेसमेंट करताना किती हायड्रोजन काढायचे जातात, 3 हायड्रोजन रिप्लेस करायचे आणि 3 OH लावायचे. याच्या उलट आपण असंही म्हणू शकतो की असा अल्कोहल की ज्याच्यामध्ये 3 OH ग्रुप प्रेझेंट आहेत, किती OH, 3, त्याला आपण काय म्हणतात, ट्रायहायड्रिक अल्कोहल. सो द अल्कोहल विच कंटेनिंग 3 हायड्रॉक्सिल ग्रुप इट इज कॉल्ड एज ट्रायहायड्रिक अल्कोहल. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ग्लिसरॉल, और इट ऑल्सो कॉल्ड एज ग्लिसरीन. कमर्शियल नाव आहे याचे, ग्लिसरॉल आणि ग्लिसरीन. माहिती आपल्याला मोस्ट ऑफ द कॉस्मेटिक्स मध्ये यूज होतो ग्लिसरॉल. ओके, नाउ दीज आर द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन OH ग्रुप. नेक्स्ट क्लासिफिकेशन बघायचं आहे आपल्याला. आता इथं बघा आपण काय क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल आहे. हे अल्कोहोल माहिती आपल्याला, हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून काय लावणार, OH, आणि किती OH लावणार त्याच्यावर हे क्लासिफिकेशन होतं की किती OH अप्लाय केलेले, किती OH आपण अटॅच केलं, 1 OH, 2 OH, 3 OH. ओके, नंतर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. इथं आपल्याला स्पेसिफिक क्लासिफिकेशन पाहायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक जो आपण ऑलरेडी इथं बघितला. व्हॉट इज मोनोहायड्रिक अल्कोहोल, असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये एकच OH ग्रुप आहे आणि त्या अल्कोहोलचं आपल्याला पुन्हा क्लासिफिकेशन करायचं आहे. सो इट इज द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल, द अल्कोहोल विच कंटेनिंग ओनली OH ग्रुप कॉल्ड एज मोनोहायड्रिक अल्कोहोल. याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे आणि याच्या क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करत असताना पहिला अल्कोहोल येतो काय, प्रायमरी अल्कोहोल. सो व्हॉट इज प्रायमरी अल्कोहोल, व्हेरी सिंपल. प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतात, ओके बघा हे लक्षात आलं असेलच. So what is primary alcohol? Very simple one. Primary alcohol means the alcohol in which OH group attached to primary carbon atom. महत्वाचं आहे. काय म्हटलं बघा इथं, प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय, असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये OH ग्रुप, कोणता, OH ग्रुप किती असेल, एकच असेल, कारण आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन पाहतोय म्हणून डिफिकल्टी नाही आहे. म्हणून प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतात, द अल्कोहोल इन विच ऑर द प्रायमरी अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन ॲटम इज नोन ॲज प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल म्हणजे असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये OH ग्रुप हा कोण्या कार्बनला अटॅच असेल, प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच असेल, त्याला म्हणता तुम्ही प्रायमरी अल्कोहोल. आता डिफिकल्टी आली की प्रायमरी कार्बन कशाला म्हणतात. सो प्रायमरी कार्बन मीन्स व्हॉट, प्रायमरी कार्बन म्हणजे असा कार्बन की जो कार्बन आणखी एकाच कार्बनला अटॅच आहे, त्याला म्हटलं जाईल प्रायमरी कार्बन ॲटम. सिंपल वन, जसं फॉर एक्झाम्पल CH3, CH2, CH2 अँड CS2 अँड H लिहून देतो. म्हणजे इथं बघा एक ब्युटेन घेतला आपण, हा बघा 1 2 3 4 कार्बनचा आपण अल्केन घेतलेला, याला आपण ब्युटेन म्हणणं आहेच तो, कारण याच्यामध्ये कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन आहे, हा ब्युटेन आहे. याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. आता बघा हा जो कार्बन आहे फर्स्ट, म्हटलं याला नंबरिंग करू, नंबरिंग करायची तसे अशी नंबरिंग देता येत नाही, पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण नंबरिंग करणार फक्त. याच्यामध्ये 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा, 3 नंबरचा आणि 4 नंबरचा कार्बन आहे. आपण काय केलंय, 1 नंबरचा कार्बन बघा, 1 नंबरचा कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे, फक्त एकाच. बघा हा कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे, एकाच. म्हणून या कार्बनला काय म्हटलं जाते, याला म्हटलं जाते विच कार्बन, प्रायमरी कार्बन. आता 2 नंबरचा कार्बन बघा, 2 नंबरचा कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच दिसतो आपल्याला, बघा 2 हायड्रोजन, कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते, त्याच्यापैकी 2 हायड्रोजन आणि रिमेनिंग 2 कोणाला आहे, कार्बन अँड कार्बन. हा कार्बन 2 नंबरचा जो कार्बन आहे, हा कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे, 2, म्हणून याला कोणता कार्बन म्हणतात, सेकंडरी कार्बन. आता हा बघा 3 नंबरचा कार्बन पण किती कार्बनला अटॅच आहे, बघा 2 हायड्रोजन आणि 2 कार्बन, पुन्हा 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा पण काय झाला, सेकंडरी. आता 4 नंबरचा कार्बन बघा, 4 नंबरचा कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे, कारण याची व्हॅलेन्सी 4 असते, तर 3 तर हायड्रोजनच आहेत, एकच कार्बन आहे, म्हणून हा काय झाला, प्रायमरी. सो व्हेरी सिंपल वन, व्हॉट इज प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बन मीन्स दोज कार्बन विच इज अटॅच टू
अदर ओनली वन कार्बन. जो कार्बन आणखी एकाच कार्बनला अटॅच असते तुम्ही त्याला प्रायमरी कार्बन सिम्पली म्हणू शकता. आणि या प्रायमरी कार्बनला जर OH अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात? प्रायमरी अल्कोहोल. बघा पुन्हा डेफिनेशन सांगतो. व्हॉट इज प्रायमरी अल्कोहोल? The alcohol in which the OH group is attached to primary carbon atom. असा अल्कोहोल की ज्याचा OH प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. पण प्रायमरी कार्बन कशाला म्हणतात? जो कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे? एकाच कार्बनला अटॅच आहे. त्याला काय म्हणू आपण? प्रायमरी कार्बन. आणि या प्रायमरी कार्बनचा H काढून, प्रायमरी कार्बनचा H काढून जर तुम्ही OH अप्लाय करत असाल, बघा कोणता हायड्रोजन काढला? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन आहे. पण कोणता हायड्रोजन? प्रायमरी कार्बनचा जर हायड्रोजन काढला तुम्ही आणि जर OH अटॅच केला तर या अल्कोहोलला काय म्हणतात? प्रायमरी अल्कोहोल. म्हणून प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतात? व्हॉट इज प्रायमरी अल्कोहोल? द अल्कोहोल इन विच OH group is attached to primary carbon atom. And what is primary carbon? The carbon which is attached to other only one carbon atom called as primary carbon atom. Okay. So primary alcohol example. हे बघा हा आहे प्रोपिल अल्कोहोल. एन प्रोपिल अल्कोहोल म्हणू शकता. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे? फक्त एकाच. बघा हा कार्बन याला OH अटॅच आहे, याला OH अटॅच आहे. आणि हा कार्बन आणखी किती कार्बनला? एकाच. म्हणून हा काय? प्रायमरी अल्कोहोल. नाउ नेक्स्ट वन, व्हॉट इज सेकंडरी अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोलची डेफिनेशन काय होते? द अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम. डिफिकल्टी बघा. कशाला म्हणणार? व्हॉट इज सेकंडरी अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोल मीन्स द अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम कॉल्ड एज सेकंडरी अल्कोहोल. पुन्हा डिफिकल्ट आहे. सेकंडरी कार्बन म्हणजे काय? याच्या अगोदरच बघितलं आपण. सेकंडरी कार्बन कशाला म्हणणार? द कार्बन विच इज अटॅच टू अदर टू कार्बन ॲटम. असा कार्बन की जो आणखी दोन कार्बनला अटॅच आहे. जसं बघा कार्बन कार्बन कार्बन. इथं आपण हायड्रोजन. बघा हा जो कार्बन आहे, वाटलं त्याला कलर मध्ये लिहून देतो. हा रेड जो कार्बन आहे हा कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे? हे बघा इकडे हायड्रोजन. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी किती राहते? 4. तर आपण इथे 3 व्हॅलन्सी पहिले लिहिणार आहे. बघा एक कार्बन आणि एक कोण आहे? हायड्रोजन. आणि अशा कार्बनला जर कोण अटॅच असेल? OH अटॅच असेल तर या अल्कोहोलला काय म्हटलं जाते? सेकंडरी अल्कोहोल. व्हॉट इज सेकंडरी अल्कोहोल? द अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच टू सेकंडरी कार्बन ॲटम. हा सेकंडरी कार्बन आहे. कोणता? सेकंडरी कार्बन. व्हाय इट इज सेकंडरी कार्बन? बिकॉज द कार्बन विच इज अटॅच टू अदर टू कार्बन ॲटम. याला असा कार्बन की जो आणखी दोन कार्बनला अटॅच आहे म्हणून सेकंडरी कार्बन. आणि या सेकंडरी कार्बनला OH अटॅच आहे म्हणून याला कोणता अल्कोहोल म्हणतात? सेकंडरी अल्कोहोल. व्हेरी सिंपल वन. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल आहे बघा. हा काय झालं बघा इथं? OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे? 2. म्हणून याला कोणता अल्कोहोल म्हणतात? सेकंडरी अल्कोहोल. नाउ नेक्स्ट वन काय? टर्शियरी अल्कोहोल. आता टर्शियरी अल्कोहोल कशाला म्हणणार? सेम एक्झाम्पल, सेम डेफिनेशन काय राहील बघा. व्हॉट इज टर्शियरी अल्कोहोल? टर्शियरी अल्कोहोल मीन्स द अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच टू टर्शियरी कार्बन ॲटम. विच कार्बन? टर्शियरी कार्बन ॲटम. ओके. What is tertiary alcohol? The alcohol in which OH group is attached to tertiary carbon. But पुन्हा एक प्रश्न येणार आपल्या पुढे. कोणता? टर्शियरी कार्बन ॲटम म्हणजे काय होते? तर टर्शियरी कार्बन म्हणजे असा कार्बन की जो कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच असेल? ओके करेक्ट. 3 कार्बनला अटॅच असेल त्याला म्हणतात टर्शियरी कार्बन. बघा हा कार्बन कलर मध्ये दिली. बघा ग्रीन कलरचा जो कार्बन आपल्याला इथे दिसत आहे हा कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे? 1, 2 आणि 3. ग्रीन कलरचा जो कार्बन आहे हा आणखी 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून याला कोणता कार्बन म्हणतात? टर्शियरी कार्बन. आणि या टर्शियरी कार्बनला जर OH अटॅच असेल तर याला काय म्हटलं जाईल? टर्शियरी अल्कोहोल. सो व्हॉट इज टर्शियरी अल्कोहोल? द अल्कोहोल इन विच OH group is attached to tertiary carbon. What is tertiary carbon? The carbon which is attached to other 3 carbon atom called as tertiary alcohol. Example. याचं एक्झाम्पल पण देऊ शकतो आपण. बघा हे झालं एक्झाम्पल. म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो हा कार्बन आणि हा कार्बन आणखी किती कार्बनला आहे? 3. म्हणून याला कोणता अल्कोहोल म्हणतात? टर्शियरी अल्कोहोल. हे झालं एक्झाम्पल. टर्शियरी अल्कोहोल याला म्हटलं जाते टर्शियरी ब्युटेल अल्कोहोल. ओके पुन्हा रिपीट. व्हॉट इज प्रायमरी अल्कोहोल? विच इज अटॅच टू प्रायमरी कार्बन.
sorry, the what is primary alcohol in which OH group is attached to primary carbon. What is secondary alcohol? The alcohol in which OH group is attached to secondary carbon. What is tertiary alcohol? The alcohol in which OH group is attached to tertiary carbon atom. Okay, now these are the primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol. Now next classification. हे बघा पुन्हा क्लासिफिकेशन आहे. हे जे मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आहे आपण इथं पाहिलेलं तर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं पुन्हा क्लासिफिकेशन आहे पण कशा बेसवर आहे बघा. द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल इज बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन. यू नो दॅट व्हॉट इज हायब्रिडायझेशन? sp3 sp2 sp or sp3d2. ओके, नाउ दीज आर द हायब्रिडायझेशन. तर इथं जे क्लासिफिकेशन आपल्याला अल्कोहोलचं पाहायचं आहे ते आहे इट इज बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन. आणि आपण आतापर्यंत जे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल पाहिले, हे जे क्लासिफिकेशन आपण सेपरेट पाहिलेलं आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी, हे आपण आणखी पुन्हा हेडिंग खाली लिहू शकतो sp3 हायब्रिडायझेशन. हे लक्षात ठेवा की हे जे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी सर्व अल्कोहोल आहेत याच्यामध्ये जो अल्कोहोलिक कार्बन आहे किंवा ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3 हायब्रिडायझेशन आहे. आणि याच्याच बेसवर आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे. तर आपण पहिले पाहणार काय? क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन. पहिले कोणतं हायब्रिडायझेशन असेल? sp3 हायब्रिडायझेशन असणारे अल्कोहोल कोणते? तर पहिले बघू आपण कोणते आहेत? प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी. हे जे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल पाहिलेले आहेत या सर्वांचं हायब्रिडायझेशन कोणतं येते? sp3 हायब्रिडायझेशन येते. त्याच्यानंतर सेकंड आहे तो पण बघून घेऊ आपण, अलिलिक अल्कोहोल. ओके, हा बघा कोणता आहे हा? अलिलिक अल्कोहोल. आता अलिलिक अल्कोहोल कशाला म्हणतात हे पण कोणा हेडिंग खाली पाहणार आपण? sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन कारण क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर करायचं आपल्याला? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन. आणि हायब्रिडायझेशन कोणतं? sp3 हायब्रिडायझेशन असणारे अल्कोहोल कोणते? तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी जे आपण ऑलरेडी अगोदर पाहिलेले आहे हे सर्व अल्कोहोलचं हायब्रिडायझेशन कोणतं येते? sp3 हायब्रिडायझेशन. नेक्स्ट आहे अलिलिक अल्कोहोल. आता अलिलिक अल्कोहोल कशाला म्हणतात? पहिले एक्झाम्पल घ्या ना म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येते. हे आहे अलिलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल. ओके, इट इज कॉल्ड एज अलिल अल्कोहोल. या अलिलिक अल्कोहोल कशाला म्हणतात माहितीये का? OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे, व्हॉट इज अलिलिक अल्कोहोल? OH ग्रुप ज्या कार्बनला आहे तो कार्बन डबल बॉन्डच्या ऍडजेसंट आहे. लक्ष द्या, OH ग्रुप ज्या कार्बनला आहे तो कार्बन डबल बॉन्डेड कार्बनच्या ऍडजेसंट आहे म्हणून याला कोणता अल्कोहोल म्हणतात? अलिलिक अल्कोहोल. व्हॉट इज अलिलिक अल्कोहोल? The alcohol in which OH group is attached to those carbon which is adjacent to the double bond. जो डबल बॉन्डच्या ऍडजेसंट कार्बनला जर OH अटॅच असेल तर त्याला काय म्हटलं जाते? अलिलिक अल्कोहोल. सो व्हॉट इज अलिलिक अल्कोहोल? रिपीट करू, अलिलिक अल्कोहोल म्हणजे असा अल्कोहोल, विद्यार्थी कन्फ्यूज होता त्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला सिम्पली सांगत आहे. अलिलिक अल्कोहोल म्हणजे काय? असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला आहे तो कार्बन डबल बॉन्डेड कार्बनच्या किंवा डबल बॉन्डेड कार्बनच्या कसा आहे? ऍडजेसंट आहे म्हणून याला काय म्हणतात? अलिलिक अल्कोहोल. सो अलिलिक अल्कोहोल मीन्स दोन अल्कोहोल in which OH group is attached to those carbon which is adjacent to the double bond. अशाला काय म्हणतात? अलिलिक अल्कोहोल. आणि ज्याला OH ग्रुप अटॅच आहे या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं येते? sp3 हायब्रिडायझेशन. ओके, नाउ नेक्स्ट पाहणार आपण याच्याच मध्ये नेक्स्ट येतो sp3 हायब्रिडायझेशन. नेक्स्ट बघणार पहा. नेक्स्ट आहे बेन्झिलिक अल्कोहोल. आता बेन्झिलिक अल्कोहोल एक्झाम्पल बघा. हा आहे बेन्झिल अल्कोहोल किंवा बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिल अल्कोहोल म्हणतात किंवा बेन्झिलिक अल्कोहोल म्हणतात. काय लक्षात येते बघा? बेन्झिलिक अल्कोहोल means those alcohol in which OH group is attached to those carbon which is directly attached to benzene ring. जो कार्बन डायरेक्टली बेन्झिन रिंगला किंवा आपण अरोमॅटिक रिंग म्हणतो तिथं, पण इथं आपण बेन्झिन म्हटलं म्हणून बेन्झिनचं एक्झाम्पल घेणार. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन जर बेन्झिन रिंगला डायरेक्टली अटॅच असेल तर त्या अल्कोहोलला काय म्हटलं जाते? बेन्झिलिक अल्कोहोल. सिंपल डेफिनेशन अशी म्हणतात, द अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच टू दोज कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झिन रिंग कॉल्ड एज बेन्झिलिक अल्कोहोल. आणि याही कार्बनचं की जो OH ला अटॅच आहे, लक्षात ठेवा इथं जो कार्बन OH ला अटॅच आहे याचं पण हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3 हायब्रिडायझेशन.
म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन मध्ये कोणते कोणते अल्कोहोल आले? प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल, देन अलिलिक अल्कोहोल अँड देन बेन्झिलिक अल्कोहोल. नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट आहे हे झाले sp3. आता पाहू आपण sp2 हायब्रिडाइज्ड अल्कोहोल कोणता आहे? sp2. sp2 हायब्रिडाइज्ड अल्कोहोल कोणता असेल आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हा आहे कोण आहे? व्हिनिल अल्कोहोल. हा आहे sp2 हायब्रिडाइज्ड अल्कोहोल. कसा? sp2 हायब्रिडायझेशन असणारा अल्कोहोल आहे. कसं बघा, OH ज्या कार्बनला आहे तो कार्बन काय आहे? डबल बॉन्डेड कार्बन आहे. म्हणजे आपण सरळ काय म्हणसाल? व्हिनिल अल्कोहोल कशाला म्हणसाल? व्हॉट इज व्हिनिलिक अल्कोहोल और व्हिनिल अल्कोहोल? द अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच्ड टू aliphatic double bonded carbon atom called as vinyl alcohol. बघा, व्हेरी सिंपल वन असते. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी मी तुम्हाला डिटेल सांगितले. पुन्हा अलिलिक अल्कोहोल सांगतो. अलिलिक अल्कोहोल, द अल्कोहोल इन विच OH group is attached to those carbon which is adjacent to the double bond called as allylic alcohol. What is vinyl alcohol? OH group is directly attached to double bonded carbon atom called as vinyl alcohol. आणि या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं असते? sp2. मी तुम्हाला एक सिंपल टेक्निक सांगतो की जे तुम्हाला नीट, जेई किंवा सीईटी किंवा बोर्ड मध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी कामात येते. जनरली असं म्हटलं जाते की अलिफॅटिक हायड्रोकार्बन मध्ये, मी जनरली म्हणत आहे, आणि अलिफॅटिक हायड्रोकार्बन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन दिसेल त्या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ काय सांगायचं? कोणतं हायब्रिडायझेशन असते कार्बनचं? sp3 हायब्रिडायझेशन. ज्या ठिकाणी अलिफॅटिक हायड्रोकार्बन मध्ये तुम्हाला कार्बन डबल बॉन्ड कार्बन सापडेल त्या ठिकाणी सरळ सरळ सांगून द्यायचं की या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp2. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन सापडेल त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली हायब्रिडायझेशन सांगू शकता. कोणतं? sp हायब्रिडायझेशन. आणि याच्या बेसवर तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन. कोणते आहेत? sp3 हायब्रिडाइज कोणते कोणते होते? पुन्हा रिपीट, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी. ऑल दीज आर sp3 हायब्रिडाइज अल्कोहोल. जो OH ग्रुप आहे या अल्कोहोलचा अशा कार्बनला अटॅच आहे की जो sp3 हायब्रिडाइज आहे. नेक्स्ट sp2. नेक्स्ट sp3 चे एक्झाम्पल आणखी आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरीच्या सोबत कोण होता? अलिलिक. ओके, अलिलिक अल्कोहोल पण sp3 च आहे. नेक्स्ट आपण sp2 पाहू. sp2 चं कोणतं एक्झाम्पल पाहिलं आपण? व्हिनिल अल्कोहोल. व्हिनिल अल्कोहोलचा OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो डबल बॉन्डेड कार्बन असल्यामुळे याचं हायब्रिडायझेशन कोणतं येईल? बघा, डबल बॉन्डेड कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 हायब्रिडायझेशन. म्हणजे याचं sp2 हायब्रिडायझेशन आहे. हा कोण आहे? व्हिनिल अल्कोहोल. नाउ it is the classification of alcohol based on hybridization. It is introductory part of alcohol. Okay.